नो बॉल का इशारा. कंपल्सरी रूल अँड रेग्युलेशन्स फॉलो. नाही नाही नाही. या खेळाचे काही नियम्स आहेत, रूल्स आहेत, त्याचा फॉलो मात्र कर्णधारांनी करायचा आहे. फलंदाजाच्या पाठीमागे एक यष्टीरक्षक आणि आणखीन एक फलंदाज अपेक्षित. सॉरी, क्षेत्ररक्षक अपेक्षित. पहिला चेंडू खेळून काढलेला आहे. धाव घेतलेली आहे फलंदाजांनी. एक धाव. निखिल आणि गणेश दोन फलंदाज. टाकलेला चेंडू, वाईडचा इशारा पंचांचा. धाव संख्या आहे 2-3. गोपाल गेंदबाज है गोपाल, बल्लेबाज है निखिल और गणेश. ये गेंद डॉट बॉल जाता हुआ. फिर एक बार गेंदबाज गोपाल, बल्लेबाजी के लिए तैयार है निखिल. एक के बाद एक डॉट बॉल जाते हुए. मात्र स्वस्तिक कॅपिटल्स. फिर एक बार यहाँ बल्लेबाज ने एक रन लिया है, अपील किया है अंपायर की ओर. फिर एक बार तैयार बल्लेबाज गणेश, बल्लेबाजी के लिए तैयार. वॉरियर इस ओवर की आखिरी गेंद. पहले ओवर की समाप्ति के बाद स्कोर हुआ है 5 रन. गोपाल की इस ओवर में बल्लेबाजों ने 5 रन चुरा लिया है. साईदीप वॉरियर्स का स्कोर है 5 रन. आपल्याला मराठीच परवडते. फक्त मध्ये नाव घेऊ आणि टोलू. पुन्हा एकदा आपल्या संघाकडून दुसरा षटक घेऊन येतोय राज. फलंदाज गणेश, टाकलेला चेंडू. क्रिसाईल एसएमई लीग 2026 चा हा सामना. पुन्हा एकदा टाकलेला चेंडू. धाव मात्र नाही. बॉक्स क्रिकेट टूर्नामेंट मधला सर्वात वर्ल्ड रेकॉर्ड करणारा हा सामना क्रिसाईल एसएमई लीग 2026. इथे पुन्हा एकदा गोलंदाजांनी टाकलेला हा सामना. चेंडू हा टाकलेला पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. राज शेडगे पुढचा चेंडू टाकण्याच्या तयारीत. गणेश हा फलंदाज, एका पाठोपाठ निर्धाव चेंडू टाकणारा हा गोलंदाज. टाकलेला चेंडू इथे मात्र टोलावलेला आहे. सीमारेषेवर क्षेत्ररक्षक तयार. धावचित करण्याचा प्रयत्न. धाव घेतलेली आहे फलंदाजांनी. एक. या षटकातला शेवटचा चेंडू.
आणि फलंदाजीला आहे निखिल. निखिलने मात्र इथे टोलावलेला आहे चेंडू. क्षेत्ररक्षक तयार. चेंडू आलेला आहे गोलंदाजाच्या हातात. धावचित करण्याचा प्रयत्न नाही. सुरक्षित. पंचांची करडी नजर. 2 ओव्हर के बाद साईदीप वॉरियर्स की साईदीप वॉरियर्स 7 धावसंख्येवर फलंदाजी करतोय. क्रिसाईल यशमी लीग 2026 अतिशय उत्तम असं नियोजन या आयोजकांकडून. रिलेशन रिअलटेक प्रायव्हेट लिमिटेडच्या सौजन्याने या मैदानावर मँगोट्रीच्या वर्ल्ड्स लार्जेस्ट बॉक्स क्रिकेटचे टुर्नामेंट या मैदानावर चाललेले आहेत. इथे अतिशय अटीतटीचा हा चाललेला सामना. साईदीप वॉरियर्स आणि स्वस्तिक कॅपिटल्स. टाकलेला चेंडू आणि पहिला फलंदाज तंबूमध्ये परततोय. धावसंख्या 2 षटकानंतर झालेली आहे 7. नवीन फलंदाज मैदानामध्ये. साईनाथ हा गोलंदाज पुढचा चेंडू टाकण्याच्या तयारीत. फलंदाजीला आहे इथे. हा मात्र चेंडू टोलावलेला आहे. सीमारेषेवर गेलेला हा चेंडू. धाव घेतलेली आहे 1. चेंडू येतोय गोलंदाजाच्या हातात. साईनाथ हा गोलंदाज संघाकडून. पुढचा चेंडू टाकलेला आहे. धावचित करण्याचा प्रयत्न यशस्वी झालेला आहे. क्षेत्ररक्षक तयार. धाव मात्र 1 घेतलेला आहे फलंदाजाने. निखिल आणि बळीराम 2 फलंदाज आणि गोलंदाजीला आहे साईनाथ. स्वस्तिक कॅपिटलचा हा गोलंदाज. टाकलेला चेंडू यष्ट्यांच्या अगदी जळून गेलेला हा चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात. यष्टीरक्षक गोपाळ. पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन आलेला हा गोलंदाज. टाकलेला चेंडू टोलावलेला आहे. चेंडू गेलेला आहे आपला आणि सीमारेषेच्यावर. तिथून मात्र डायरेक्ट येतो यष्टीरक्षकाच्या हातात. फलंदाजांनी धाव पूर्ण केली आहे. 1 धावा. धावसंख्या गेलेली आहे 2 आकड्यात 10 धावा. 1 बाद 10. पुन्हा एकदा टाकलेला चेंडू. वाईडचा इशारा आलेला आहे पंचांचा. 1 धाव संघाच्या खात्यात. पुन्हा एकदा वाईडचा इशारा. एका पाठोपाठ एक वाईड. गोलंदाज तयार. पुढचा चेंडू टाकलेला चेंडू इथे मात्र टोलावलेला आहे चेंडू. धाव मात्र घेतलेली आहे 1 धाव. यानंतर मात्र 3 षटकाचा खेळ संपलेला आहे. 3 षटकानंतर साईदीप वॉरियर संघाची धावसंख्या आहे 1 बाद 13. रिअलटेक प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून क्रिसाईल यशमी लीग 2026 मँगोट्रीच्या या मैदानावर बॉक्स क्रिकेट टुर्नामेंट्स या ठिकाणी भरवण्यात आलेला आहे. अतिशय उत्तम असं एक या आयोजकांचं नियोजन. आणि पुन्हा एकदा आपल्या संघाकडून 3रं षटक घेऊन येतोय स्वस्तिक कॅपिटलचा हा गोलंदाज स्वप्नील कुलकर्णी. टाकलेला पहिला चेंडू. धाव मात्र नाही. दोन्ही फलंदाज आपापल्या जागेवर. पुढचा चेंडू खेळण्याच्या तयारीत फलंदाज बळीराम. इथे मात्र टाकलेला चेंडू. पंचांचा इशारा. नो बॉलचा आलेला आहे. प्रीडची संधी आणि 1 धाव मात्र संघाच्या खात्यात.
या नो बॉलच्या चेंडूचा पुरेपूर समाचार घेतलेला आहे. पुनश्च एकदा पंचांचा इशारा, नो बॉलचा इशारा पुनश्च एकदा, आणि एक धाव. एका पाठोपाठ दोन नो बॉल. पाहूया पंचांचा काय निर्णय येतोय. गोलंदाज बदलतोय की तोच टाकतोय याकडे सर्वांचं लक्ष. काय केलं, स्वप्नीलला बदलले की काय? प्री हिटची संधी. इथे मात्र फलंदाज बळीराम यांच्याकडे. हा टोलावण्याचा प्रयत्न केलेला चेंडू टोलावलेला आहे. धाव घेतली आहे, एक धाव. स्वप्नील धावसंख्येमध्ये वाढ होताना एक धावेनी. धावसंख्या आहे 1-17. इथे मात्र टाकलेला चेंडू, वाईडचा इशारा आलेला आहे पंचांकडून. संघाच्या खात्यात पुनश्च एकदा एक धाव. इथे मात्र टाकलेला चेंडू, निर्धाव चेंडू. स्वप्नील हा गोलंदाज, आपल्या स्वस्तिक कॅपिटल संघाचा गोलंदाज. टाकलेला चेंडू, पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा पंचांचा. या षटकामध्ये मात्र एका पाठोपाठ नो बॉल, वाईड. धावा मात्र संघाच्या खात्यात जात आहेत. प्री हिटची संधी. चला, प्री हिटची संधी फलंदाज बळीरामला. इथे मात्र ह्या प्री हिट होती, यष्ट्या उधळलेल्या होत्या, मात्र फलंदाज सुरक्षित मैदानात. आता पुन्हा एकदा गोलंदाज तयार. स्वप्नील पुढचा चेंडू टाकण्याच्या तयारीत. टाकलेला चेंडू, इथे मात्र टोलावलेला आहे. चेंडू गेलेला आहे सीमारेषेजवळ. धाव मात्र मिळालेली आहे एक अतिशय चपळाईने. हा क्षेत्ररक्षक चेंडूवर तुटून पडतोय आणि चेंडू गोलंदाजाच्या हातात. चौथ्या षटकातला शेवटचा चेंडू टाकलेला आहे. मारण्याचा प्रयत्न अपील केलेला आहे पंचांकडे. पाहूया. आणि हा फलंदाज जेलबाद झालेला आहे. यष्टीरक्षकाने जेल पकडलेला आहे. गोपाल हा यष्टीरक्षक अतिशय शिस्तीचा, आणि चेंडूला मात्र सोडलेला नाही, जेल पकडलेला आहे. आणि हा दुसरा फलंदाज तंबूमध्ये. 4 षटकांतर संघाची धावसंख्या आहे 2 बाद 20 धावा. ग्रीनिज बुक ऑफ रेकॉर्ड वर्ल्ड लार्जेस्ट बॉक्स क्रिकेट टुर्नामेंट प्रोव्हाइडेड बाय रिलेशन रिअलटेक प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून या मँगोट्रीच्या मैदानावर अतिशय उत्तम असे सामने या मैदानावर आयोजकांकडून. आणि पुन्हा एकदा 5व्या षटकातला पहिला चेंडू घेऊन आलेला हा गोलंदाज गोपाल. संघाकडून 5वं वैयक्तिक, दुसरं षटक आणि पहिला चेंडू. टाकलेला चेंडू टोलावलेला आहे. धाव घेतलेली आहे एक. पाहूया, थोडीशी मिसफील्ड नाही. चेंडू आलेला आहे गोलंदाजाकडे. धाव मात्र एक. धावसंख्येचं डोंगर मात्र इथं उभं करावं लागेल. धावसंख्या आहे 5व्या षटकात 2 बाद 21. आतिषबाजी मात्र करावी लागणार. डावखोरा फलंदाज संदीप. धाव मात्र भेटलेलं नाही. निर्धाव चेंडू. संदीपला आपलं खातं उघडायचं आहे आणखीन. गोपाल पुढचा चेंडू टाकण्याच्या तयारीत. इथे मात्र त्रिफळाचे बाद झालेला हा संदीप. भोपळा फोडलेला नाही, धावा काढलेल्या नाहीत आणि तंबूकडे स्थिरावतोय. 5व्या षटकातल्या 4थ्या चेंडूवर हा फलंदाज त्रिफळाचे बाद. 3 बाद 21. संदीप वॉरियर संघाची धावसंख्या. इथे मात्र वरचं ठरतोय स्वस्तिक कॅपिटल संघ.
एका पाठोपाठ फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवणारे हे गोलंदाज. इथे मात्र पुन्हा एकदा टोलावलेला आहे, हवेत मारलेला फटका, धाव घेतलेली आहे एक. पुन्हा एकदा टोलावलेला आहे चेंडू, जातोय सीमारेषेवर, क्षेत्ररक्षण सुंदर, धाव घेतलेली आहे एक. बळीरामच्या बॅट मधून हा एक इथे मात्र फलंदाज एक धाव घेतलेला आहे. पुन्हा एकदा दुसरा धाव नाही, धावचीत करण्याचा प्रयत्न, इथे मात्र थोडीशी गडबड, यष्टीरक्षकाकडून थोडीशी, गोपाळकडून थोडी चूक झाली. डायरेक्ट फेकला असता चेंडू तर मात्र इथे फलंदाज तंबूकडे परतला असता. फलंदाज सुरक्षित, चेंडू पुन्हा एकदा गोलंदाजाकडे. धावसंख्या आहे 24. 6वं षटक. टाकलेला चेंडू, हवेत मारलेला फटका, कव्हर, डीप कव्हरच्या दिशेने एक धाव. पुन्हा एकदा फटकारलेला चेंडू आणि धाव फक्त एक. मारण्याचा प्रयत्न करतायत दोन्ही फलंदाज चौकार षटकार, मात्र अतिशय कडक असं क्षेत्ररक्षण. धावा मात्र रोखतायत, एक एक धावावर समाधान दोन्ही फलंदाजांना. आणि इथे पुन्हा एकदा त्या दिशेला टोलावलेला चेंडू, एकच धाव. आमिष टाकलेला चेंडू, इथे मात्र सुंदर क्षेत्ररक्षण, सीमारेषेवर गेलेला चेंडू, संघाच्या 3 धावा वाचवलेला हा क्षेत्ररक्षक. कौतुक होतंय या क्षेत्ररक्षकाचं टाळ्यांच्या गजरात. धावसंख्या आहे 28. 6व्या षटकातला शेवटचा चेंडू. टाकतोय आमिष, पाहूया आमिष दाखवतोय आणि या फलंदाजाला तंबूकडे पाठवतोय का, पण नाही. टोलावलेला चेंडू, थोडीशी मिस फील्ड, चेंडू गेलेला आहे सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. पहिलाच चौक. 6व्या षटकात मात्र पहिला चौकार भेटलेला या संघाला. धावसंख्या झालेली आहे 32. शेवटचं षटक संघाकडून घेऊन येतोय नवीन गोलंदाज. कोण येते यार, राज. पुन्हा एकदा गोलंदाजीला तयार, टाकलेला चेंडू, त्रिफळाची बाद. अतिशय राजची गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये फक्त 2 धावा दिलेला हा गोलंदाज. इथे मात्र पुन्हा एकदा शेवटचं षटक घेऊन आलेला हा गोलंदाज. पहिल्या चेंडूमध्ये त्रिफळाची बाद केलेला फलंदाज तंबूमध्ये, नवीन फलंदाज मैदानात. मिसाईल एसएमई लीग 2026चा अतिशय देखणेदार असा हा आयोजकांकडून प्रोव्हाइडेड बाय रिलेशन रिअलटेक प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून. पुन्हा एकदा पुढचा चेंडू, नो बॉलचा इशारा पंचांचा. एक धाव संघाच्या खात्यात. टाकलेला चेंडू खेळून काढलेला आहे, धाव घेतलेली आहे एक. धावचित करण्याचा प्रयत्न चुकलेला आहे थोडीशी. अनिकेत यष्ट्या उधळण्याचा प्रयत्न केलेला होता पण नाही, यष्ट्यांच्या जवळून गेलेला हा चेंडू. धाव मात्र भेटलेला आहे फलंदाजांना, एक धाव. शेवटचं षटक, 4 चेंडू शिल्लक. धावसंख्या आहे 4/34. पुन्हा एकदा टाकलेला चेंडू,
गुड लाईन लेंथ म्हणावं लागेल. राज शेडगे अतिशय चपळाईनं टाकणारा हा गोलंदाज स्वस्तिक कॅपिटल या संघाकडून. पुन्हा एकदा फटकारण्याचा प्रयत्न केलेला आहे, धावचित करण्याचा प्रयत्न मात्र चुकलेला आहे. राज या गोलंदाजाकडून यष्ट्या उधळल्या गेल्या पण चेंडू मात्र जमिनीवर. शेवटचे 2 चेंडू शिल्लक या सामन्यातले. धाव संख्या आहे 4 बाद 35. त्रिफळाची बाद झालेला आणखीन एक फलंदाज तंबूमध्ये परततोय. श्रीपाद क्रिसाईल एसएमई लीग 2026 मधला अतिशय अटीतटीचा चाललेला सामना. प्रथम फलंदाजी करताना साईदीप वॉरियर संघ पहिला चेंडू टाकलेला, धाव मात्र भेटलेला नाही. अतिशय उत्तम. प्रेक्षकाकडून टाळ्यांच्या गजरात स्वागत होतो इथे. विजयासाठी अपेक्षित धाव संख्या आहे 37. इथे मात्र टाकलेला चेंडू टोलावलेला आहे, चेंडू गेलेला आहे. इथे नो बॉलचा इशारा पंचांचा. नो बॉल आणि 1 धाव. पुन्हा एकदा शांतपणे खेळून काढलेला हा चेंडू. आवाज वाढवा आता, फुल ठेवा मग जाऊ दे दुपार. हा तेच ना. पुन्हा एकदा टोलावलेला हा पटका. धाव संख्या झालेली आहे 11. हा पुन्हा फटका मारलेला आहे. या धाव घेतलेली आहे फलंदाजांनी 1. पहिल्या षटकानंतर स्वस्तिक कॅपिटल संघाची धावसंख्या आहे 12. केलेला आहे तिथे काय त्या ठिकाणी. पुन्हा एकदा या ठिकाणी सर्वांचं लक्ष या फलंदाजाकडे. जाऊ दे. इथे मात्र टाकलेला चेंडू आणि धाव मात्र भेटलेलं नाही. क्रिस्ट लीग इंटेरी एसएमई लीग 2026चा या मैदानावरचा हा थरार. संपूर्ण संघाचं लक्ष. इथे मात्र टोलावलेला चेंडू गेलेला सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा.
एका पाठोपाठ इथे चौकार मात्र फलंदाज मारतायत, संघाला विजयाकडे घेऊन जात आहेत. धावसंख्या झालेल्या 20. बोलू आता, थांबा. पुन्हा एकदा टाकलेला चेंडू, धाव मात्र नाही. क्रिस लीग एसएमई 2026चा या मैदानावर चाललेला हा थरारक असा सामना, अतिशय सुंदर असं नियोजन या आयोजकांचं रिलेशन रिअलटेक प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून. पुन्हा एकदा चेंडू गेलेला आहे गोलंदाजाकडे. धावसंख्या झालेली आहे 18. अपेक्षित धावसंख्या आहे 19 विजयासाठी 32 चेंडूमध्ये. पुन्हा एकदा टोलावलेला उत्तुंग असा हा षटकार. क्रिस लीग एसएमई लीग 2026च्या माध्यमातून या मैदानावर चाललेले सामने. आयोजक आहेत रिलेशन रिअलटेक प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून वर्ल्ड लार्जेस्ट बॉक्स क्रिकेट टुर्नामेंट या मैदानावर. पुन्हा एकदा पुढचा चेंडूचा मारा करतोय, इथे मात्र नो बॉलचा इशारा पंचांचा. फलंदाजाच्या त्रिफळा उडालेल्या होत्या पण मात्र नाही. पंचांचा इशारा, अचूक नजर या गोलंदाजावर आणि इथे प्री हिटची संधी. नो बॉलचा इशारा पंचांनी दिलेला आहे. 1 धाव. पुन्हा एकदा टाकलेला चेंडू, धाव मात्र मिळालेली नाही. गोलंदाजांनी टाकलेला चेंडू. धावसंख्या झालेली आहे 25. विजयासाठी अपेक्षित धावा आहेत 12 धावा. 2 षटकानंतर धावसंख्या आहे 25. 30 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. या लीगच्या माध्यमातून अतिशय उत्तम असं नियोजन रिलेशन रिअलटेक प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून या मँगोट्रीच्या मैदानावर वर्ल्ड्स लार्जेस्ट बॉक्स क्रिकेट टुर्नामेंट्स एसएमई लीग 2026. टोलावलेला चेंडू गोलंदाजाच्या हातून निसटलेला आहे आणि धाव घेतलेलं नाही. फलंदाज सुरक्षित आपल्या जागेवर. आणि हा मात्र चेंडू गेलेला आहे मैदानाच्या बाहेर. उत्तुंग असा षटकार. एसएमई लीग 2026च्या माध्यमातून अतिशय उत्तम अशी फलंदाजी हा संघ या मैदानावर करतोय. आणि इथे मात्र पुन्हा एकदा या चेंडूवर धाव भेटलेला नाही. पुन्हा एकदा जागेवर हा फलंदाज. पुढचा चेंडू खेळण्याच्या तयारीत. हा नो बॉलचा इशारा आलेला आहे पंचांचा. आणखीन एक धाव संघाच्या खात्यात आणि फ्री हिटची संधी फलंदाज अनिकेतला. क्रिस लीगच्या माध्यमातून हे सामने या मैदानावर चालू आहेत. खचाखच भरलेलं हे मैदान. रिअलटेक प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून वर्ल्ड्स लार्जेस्ट बॉक्स क्रिकेट टुर्नामेंट या मैदानावर. संपूर्ण पुणे शहरातून अनेक संघ या मैदानात खेळत आहेत. आयोजकांनी मात्र उत्तम असं आयोजन केलेलं आहे. पुन्हा एकदा या तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू टाकण्याच्या तयारीत. आणि हा टोलावलेला उत्तुंग असा हा षटकार आणि सामना आपल्या खिशात टाकलेला आहे हा स्वस्तिक कॅपिटल संघ. विजेत्या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. लवकर सामना बरं झालं उलट. क्रिस लीग एसएमई 2026चा या सामन्यातला सामनावीर पुरस्कार जातोय स्वस्तिक कॅपिटलचा राज याला. विंडसर ग्रुप मॅन ऑफ द मॅच पुरस्कार राज याच्याकडे जातोय. पुन्हा एकदा क्रिस लीग एसएमई लीग 2026 गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड चाललेले हे सामने रिलेशन प्रोव्हाइडेड बाय रिलेशन रिअलटेक प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून झालेले हे सामने. संपूर्ण विजेता संघ मैदानात जल्लोष करतोय. आयोजक मैदानामध्ये उपस्थित. विंडसर ग्रुप मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय राज या फलंदाजाला. स्वस्तिक कॅपिटलचा हा फलंदाज.
आयोजक मैदानामध्ये मान्यवर या ठिकाणी मैदानात येत आहेत. विंडसर ग्रुप मॅन ऑफ द मॅच पुरस्कार राज स्वस्तिक कॅपिटलचा हा फलंदाज विजेता संघ मैदानात जल्लोष करतोय आणि गुडविल पार्टनर मालपाणी बॅकलाईटच्या माध्यमातून विजेत्या या सामनावीराचं अभिनंदन.